आपण स्वागत करूयात या क्रीडांगणामध्ये. आणि चला वेशवी टीम आता आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. हितेश कोऑपरेट करा. अनिकेतला धारावीची टुर्नामेंट खेळण्यासाठी दाखल व्हायचं आहे. बरेचसे खेळाडू आज ओपन संघातून खेळताना पाहायला मिळतील, त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा शेड्यूल बिझी आहे, त्यामुळे आता कोऑपरेट करा आयोजन कमिटीला. वेशवी टीमनं आपला निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घेतील वेशवी संघ आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल स्पर्श 11 जांभूलपाडा, ज्यामध्ये आपल्याला विश्वजित ठाकूर आणि जीवित मात्रे खेळताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला पलक स्पोर्ट वेशवी संघातून आज परेश ठाकूर आणि त्याला साथ देईल अनिकेत मोकल. कालच्या दिवसामध्ये संपूर्ण या खेळाडूची चर्चा राहिली. 100 पेक्षा जास्त धावा, 113 धावा त्यानं खरं तर कालच्या दिवसामध्ये कुठल्यात, आणि तोच अनिकेत मोकल आज पुन्हा एकदा पलक स्पोर्ट वेशवी संघातून आयकॉन खेळताना पाहायला मिळेल. आणि त्याच्या साथीला मिस्टर हेलिकॉप्टर ज्युनियर कृष्णा सातपुते परेश ठाकूर, याची चर्चा नेहमीच केली जाते. आगळ्या वेगळ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि तो देखील आज ॲज अ आयकॉन खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला स्पर्श 11 जांभूलपाडा या संघातून मिस्टर JPL विश्वजित मेघनाथ ठाकूर याला आपण खेळताना पाहणार आहोत. आणि त्याच्या समवेत जीवित मात्रे मॅन फ्रॉम मुलेखंड आणि किरीक आक्रमक खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होईल. दोन्ही अंपायर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. संपूर्ण ही स्पर्धा एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर देखील केली जाते. कालच्या दिवसामध्ये जवळजवळ 20,000 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स या स्पर्धेला जॉईन झाले होत्या आणि अतिशय चांगली अशी ही वाहिनी देखील राहिली, ज्यांचं उत्तम असं कार्य. आणि कालच्या दिवसामध्ये देखील अगदी हाय व्होल्टेज मॅचेस सुद्धा पाहायला मिळाल्या. शेवटच्या 1 चेंडूवर 5, 3 चेंडूवर 7 अशा सर्व मॅचेस आपल्याला देखील पाहायला मिळाल्या. माननीय श्री सौरभ कासुकर यांचं देखील इथं आगमन होतं, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. अनेक तुम्हाला मान्यवर देखील या शृंखलेमध्ये पाहायला मिळाले. आपण सुरुवात करणार आहोत. वेशवी टीमनं प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय स्पर्श 11 जांभूलपाडा या टीमला.
2 मिनिटांमध्ये जर सलामी जोडी मैदानात दाखल झाली नाही तर जांभूळपाडा टीमला 2 बॉलची पेनल्टी घेऊन खेळावं लागेल. या आयोजन कमिटीचा निर्णय आला आहे. 10:30 वाजलेत. 2 मिनिटांसाठी तुम्हाला 2 चेंडूंची पेनल्टी घेऊन खेळावं लागेल. हे आयोजन कमिटीनं आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे, ते आम्ही तुम्हाला सांगतोय. बिष्पी टीमचा 12 मॅन आणि जांभूळपाडा संघाचा 12 मॅन, दोन्ही संघाचे 12व्या खेळाडू आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आणि दोन्ही संघाचा 12 मॅन जर इथे नसेल, एखादा कुशल मुवमेंटला निर्णय टीव्ही स्क्रीनवर दाखवला जाणार नाही याची महत्त्वाची सूचना आम्ही देतोय. काल देखील असं चित्र घडलंय. 12 मॅन नसेल तर ॲज अ अंपायर जो निर्णय देतील तो निर्णय घेऊनच तुम्हाला खेळावं लागेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही 12 मॅन आपण जॉईन व्हा. एखाद्या कुशल मुवमेंटला जर थर्ड अंपायर घेतला त्याकरता दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्याशी जॉईन व्हा तुम्ही. विश्वी संघाचा 12वा आणि जांभूळपाडा संघाचा 12वा खेळाडू आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी जॉईन व्हा. आला चित्र तो काय आला तो काय आता काय उतरू दे. तुझा आवाज टाका करा तो आलाय ना, त्याला फुकट आऊट करशील केव्हा केलं ते. तुम्ही टेकलेला आणलेला 21 षटकार मला दुसऱ्या 3000 भेटले केला. चला जीवित आपण मैदानामध्ये दाखल व्हा. प्रचंड प्रतीक्षा देखील आयोजन कमिटीने केली. आज तुम्हाला 24 आयकॉन खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि आजची पहिली मॅच एका बाजूला पलक स्पोर्ट वेशवी ज्या संघामध्ये अनिकेत मोकल, साईगावचा सितारा, त्याच्यासोबत परेश ठाकूरला आपण खेळताना पाहणार आहोत मॅन फ्रॉम दुतुम. आणि दुसऱ्या बाजूला स्पर्श 11 जांभूळपाडा संघामध्ये विश्वजित ठाकूर आणि जीवित मात्रे असे 2 उलंते खेळाडू आपल्या खेळताना पाहायला मिळतील. आणि सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या जिथे प्रयास पाटील आणि त्याच्यासोबत जीवित मात्रे, गोलंदाज अनिकेत मोकल गोलंदाजीसाठी दाखल झाला. 4 ओव्हरची मॅच. ऑन द स्ट्राईक जीवित मात्रे, नॉन स्ट्राईकिंगला प्रयास पाटील दाखल झाला. गोलंदाजीसाठी अनिकेत मोकाल पहिल्या षटक हाताळण्यासाठी. 4 ओव्हरची मॅच. समोर 20% असा खेळाडू आहे जीवित आणि तेवढाच एक यंगस्टर खेळाडू अनिकेत मोकाल गोलंदाजीसाठी. पहिल्याचा टप्प्याचा बॉल अगदी अतिरिक्त उंची देखील चेंडूनं गाठली आणि त्यानंतर मात्र दंडित केल्या अनिकेतला. एक्स्ट्रा स्वरूपाने इथं सुरुवात झाली धाबाना. स्पर्श 11 जांभूळपाडा संघाच्या अकाउंटमध्ये धावा जमा झाल्या. त्या बिनबाद 1 धाव. यावेळचा बॉल अगदी पाठीमागच्या दिशेनं पाठवला. चेंडू चाललाय सीमा पार. आजच्या दिवसातला आलेला हा पहिला चौकार. समोर टाकला होता अगदी पुढ्यामध्ये. लवकर कनेक्ट झाला. प्रॉपर टायमिंग चालू करू शकला नाहीये पण
इलिबिशन कमी होतं. मागील चेंडूवर इथून 2 धावा देखील मिळाल्या जातील आणि या 2 धाब्यांनी धावपटलावर धाबा लागले गेले. त्या बिनबाद 7 धाबा पाहायला मिळतात. विस्फोटक खेळाडू जीवित मात्र सध्या बॅटिंग करतोय, ज्याच्या बॅटमधून एक चौकार देखील पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना आपण साईगावचा सितारा अनिकेत मोकल याला देखील पाहू शकता. यावेळी हा वेगवान चेंडू अगदी बॅटला स्पर्श करून बॅटची एज घेऊन पाठीमागच्या दिशेनं फार मोठी विकेट मिळवून दिलाय अनिकेत मोकलनं. पहिला हात लागलाय टीम जांभूळपाडा या संघाला. जीवित मात्रे होतील झेलबाद. महत्वाची गोल्डन विकेट मिळवून दिलाय अनिकेत मोकलनं. पहिला हात लागलाय टीम स्पर्श 11 जांभूळपाडा संघाला. जीवित मात्रेच्या बॅटमधून आपण एक चौकार जरूर पाहिला होता, पण त्याला पलटवार दिलाय तो अनिकेतनं आणि मैदानामध्ये स्ट्राईकला आला. मिस्टर JPL विश्वजित ठाकूर मोठ्याला आपण पाहू शकता सध्या तो स्ट्राईकला आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण त्यावर प्रत्युत्तर दिलाय. अतिशय चांगला असा चेंडू अनिकेत मोकलचा राहिलाय. कालच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूची प्रचंड चर्चा राहिली या मैदानामध्ये, त्याला पुन्हा एकदा आपण आजच्या दिवसामध्ये देखील आज आयकॉन 20 संघातून खेळताना पाहतोय. यावेळचा वेग प्रचंड होता, पण त्यातून चेंडू मात्र पाठवलाय आक्रमण आणि विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून आलाय मोठा फटका. मिळतील धाबा 6. धावपटलावर धाबा लागल्या गेल्यात त्या 13. 5 चेंडूंचा इथून खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल आणखीन एक बाकी आहे. ज्या खेळाडूची प्रचंड चर्चा असते आणि तो खेळाडू सर्व हंगामामध्ये या खेळाडूची अगदी नेहमीच आपला खेळ पाहायला मिळतो. अगदी आखादी देशांमध्ये जाऊन देखील आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव अगदी उंच नेणारा विश्वजित ठाकूर पुण्यामध्ये टाकला होता. एलिव्हेशन कमी आहे, स्वतः यष्टरक्षक धावलाय, जे मात्र हातातून सुटला. परेश ठाकूरनं प्रयत्न चांगले केले होते, पण इथून या चेंडूवर मिळाली जाईल ही धाव. एक आणि एकेरी धाबीनिशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 14 धाबा. ट्राय चांगला केला होता परेश ठाकूरनं. खूप दूरवर चेंडू होता, अगदी उंच देखील तेवढाच राहिला. त्यामुळे मागील चेंडूवर मिळाली गेली ही एकेरी धावाडी. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना स्पर्श 11 जांभूळपाडा संघानं धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 1-14 धाबा. गोलंदाज विनीत पाटील दाखल झाला. पलक स्पोर्ट 20 संघ सध्या गोलंदाजी करतोय आणि विनीत पाटील आपण सध्या गोलंदाजी करताना पाहू शकतोय. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता, त्याच्यावर आक्रमण केलंय मिड विकेट रिजनच्या पलीकडे विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून. या मॅच मधला आलेला हा दुसरा षटकार. कमालीची बॅटिंग सध्या विश्वजित ठाकूर करतोय. कालच्या दिवसामध्ये खारकोपरच्या क्रीडांगणामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला विश्वजित, ज्याचा काल संघ खारकोपरची शृंखला केला आणि त्या शृंखलेमध्ये देखील चॅम्पियन राहिला विश्वजित. आणि पुन्हा एकदा 30 इनिंग साकारत असताना आपण विश्वजित ठाकूरला पाहू शकतोय. यावेळी हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे मैदानामध्ये आणि या 2 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 22 धावा. स्पर्श 11 जांभूळपाडा संघ सध्या बॅटिंग करतोय. विश्वजित ठाकूरला आपण खेळताना पाहू शकतोय, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील आलेत. यावेळचा बॉल बॅटची लिडिंग एज. गोल्डन विकेट मिळवले विनीत पाटीलनं. या मॅच मधील जो खेळाडू आक्रमण करत होता विश्वजित ठाकूर, त्याला अगदी स्वस्तामध्ये बाद केलाय. चांगली गोलंदाजी ग्रामीणची खेळाडू देखील करू शकतात. विश्वजित ठाकूर सारख्या महान खेळाडूला त्यानं देखील बाद केलं विनीत पाटील. त्याच्यासाठी खरं तर ही ड्रीम विकेट असू शकते. बरेचसे असे गोलंदाज असतात ज्यांची अनेक वेळा ड्रीम असते की एखाद्या खेळाडूला बाद करावा, आणि कदाचित आज विनीत पाटीलचं देखील हे ड्रीम कंप्लीट झालं असेल की विश्वजित ठाकूर सारख्या मोठ्या खेळाडूला त्यानं देखील बाद केला. आज ग्रामीण संघातून असेच खेळाडू पुढे येत असतात आणि
कदाचित येणाऱ्या बेटर फ्युचर पलक स्पोर्ट BHP संघासाठी आपण ॲज अ विनीत पाटीलला पाहू शकतोय. नवीन खेळाडू सुशांत मोहिते आलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, पण आणखीन एक डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. धावपट्टा धाबा लागले गेले त्या 22 धाबा. आणखीन काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. विश्वजितने 2 षटकार लगावले. जिबीच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. आता 2 आयकॉन बाद झाल्यानंतर चांगली बॅटिंग करायला लागेल ग्रामीण संघाच्या खेळाडूंना. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक परेश वेगानं आलाय. फक्त एकच धाव मिळेल आणि या एकेरी धाबेनिशी धावपट्टावर धाबा लागल्या गेल्या त्या टीम स्पर्श 11 जांभूळपाडा या संघाच्या 2 बाद 23 धाबा. या षटकातील शेवटचा बॉल. टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण. प्रयास पाटीलच्या बॅटमधून तडाखा आलाय. शेवटच्या बॉलवर चेंडूला धाडलाय सीमा पलीकडे. मिळतील धाबा 6. धावपट्टा धाबा लागल्या गेले त्या स्पर्श 11 जांभूळपाडा या संघाच्या 2 बाद 29 धाबा 29 रन्स. ओके, दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धाबा लागले गेले त्या 29 धाबा. गोलंदाज दाखल झालाय राज कडूचा पहिलाच फुलटॉस बॉल आणि त्याच्यावर आक्रमण. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय. नोचा इशारा आलाय. 9+6 7 धावा देऊन गेलाय. पहिला चेंडू राज कडू याचा. राजचं स्वागत केलंय. सुशांत मोहितेच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार अगदी समोर टाकला होता. लवकर पिक केलाय. वाईड लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, पण त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू चाललाय सीमा पलीकडे. सुशांत मोहितेच्या बॅटमधून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. 42 धाबा 42 रन्स. आक्रमण केले सुशांत मोहितेने देखील. आयकॉन पाहिजे तसा खेळ करू शकले नाहीयेत, पण आता ग्रामीणचे खेळाडू आक्रमण करताना पाहायला मिळतात. कमालीची बॅटिंग सुशांत मोहितेने दाखवल्या. मागील 2 चेंडूवर 2 षटकार आलेत आणि अतिशय चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली ती म्हणजे सुशांत मोहिते यांची. या बेलचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये जेल घेतला जातोय आणि महत्वाची विकेट ज्या सुशांत मोहितेने 2 षटकार लगावले होते त्याला मात्र बाद केलाय कॉटन बॉलच्या स्वरूपात. राजकडूला मिळालेली ही पहिली सफलता. धावपट्टा धाबा लागले गेले त्या 42 धाबा. चला यापुढे होणारा सामना सचिन स्मृती जासई आणि त्यांच्या विरुद्ध भूमिका स्पोर्ट चिरले. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. भूमिका स्पोर्ट चिरले आणि त्यांच्या विरुद्ध सचिन स्मृती जासई यापुढे होणारा सामना ज्यामध्ये आपल्याला 2 आयकॉन खेळताना पाहायला मिळतील. भूमिका स्पोर्ट चिरले या संघामध्ये चैतन्य पाटील टाकीगाव, रत्नदीप चौधरी वळवळी, तर सचिन स्मृती जासई संघामध्ये अक्षय पवार आणि प्रथमेश म्हात्रे पिट्टू. अक्षयच्या जागेवर आपल्याला आर्यन नाईक मॅन फ्रॉम बामणडोंगरी हा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये उरण तालुक्यामध्ये सध्या हे नाव गाजतंय. सचिन स्मृती जासई फार हा संघ चर्चेमध्ये राहिलाय. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक स्पर्धा खेळणारा संघ म्हणून सचिन स्मृती जासई संघाकडे देखील पाहिलं जात आहे आणि तेवढीच जास्त पारदर्शक पटकावणारा संघ सुद्धा सचिन स्मृती जासई ठरला यंदाच्या हंगामामध्ये. चांगली कामगिरी त्या संघाची देखील पाहायला मिळते. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. शुभमच्या समोर हा पहिलाच भन्नाट वेगाचा टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी सध्या राजकडू करतात. यावेळीचा हा बॉल एक्स्ट्रा स्वरूपात देखील धाव जोडली जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या 43 धाबा. प्रयास पाटील नॉनस्टॉप एंडला हा देखील खेळाडू प्रचंड इन्फॉर्म मध्ये राहिला
अनेक साऱ्या स्पर्धा तो देखील पावसाळी रबर बॉलची स्पर्धा खेळत असतो. यावेळचा बॉल आणखीन एक हातभर वळवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो राजकडू याचा. चेंडू पडल्यानंतर अक्षरशः हातभर वळवण्याची क्षमता असलेला हा खेळाडू आपण सध्या राजला पाहू शकतोय. तिथे धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 43 धावा. आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा पुढ्यामध्ये टाकला होता. थोडासा नॅचरल स्विंग करतोय फिंगर रोल करत असताना आपण राजकडूला देखील पाहू शकतो. मागील काही चेंडू देखील डॉट आले. सुरुवात थोडीशी खराब जरूर राहिली होती पण त्यानंतर चांगली वापसी करून दाखवले पलक स्पोर्ट वेशबी या संघासाठी. पुढ्यामध्ये टाकला होता लवकर पिक केलाय. लॉंग ऑनच्या वरतून चेंडू पाठवलाय. स्टँड अँड डिलिव्हर आला हा मेगा सिक्सर. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धाव पटलावर धावा लागल्या गेल्या त्या 49 धावा 49 रन्स. चांगल्या धावा उभारल्या स्पर्श 11 जांभूलपाडा या संघानं. धावा बनवायला लागतील कारण हे धावांचं मैदान आहे. काल आपण पाहायला गेलं तर 72-73 धावा देखील सुरुंगपाडा संघानं चेस केल्यात. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर हाय व्होल्टेज मॅच देखील आपण पाहिल्या. 3 षटकांमध्ये 60 धावा देखील कालच्या दिवसामध्ये साई संघानं चेस केल्या. हा देखील विक्रम राहिला. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये सर्वाधिक धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि आज आयकॉनचा खेळ तुम्ही पाहणार आहात. तेवढीच प्रेक्षकांची देखील गर्दी आहे. चला भूमिका स्पोर्ट चिरले आणि त्यांच्या विरुद्ध सचिन स्मृती जासई दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. आज आपल्याला मेगा फायनल देखील खेळवायची आहे. गोलंदाज दाखल झाला. गोलंदाजी करण्यासाठी विकास आलाय. विकासचा पहिलाच बॉल प्रयश समोर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रन घेण्यामध्ये इंटरेस्ट घेत नाहीयेत कारण इथून आता स्ट्राईक ठेवायचे प्रयासला मोठे पटके खेळायचे आहेत. धावा बनवाव्या लागतील. त्याला देखील ठाऊक आहे समोर वेशबी संघ आहे आणि त्यांच्याकडे देखील चांगले आयकॉन आहेत. पुढ्यामध्ये टाकला होता लवकर पिक केलाय. वाईड इश लॉंग ऑन रिजनच्या पलीकडे प्रयास पाटीलच्या बॅटमधून आलाय हा आणखीन एक दर्जेदार षटकार. 55 धावा धापटला लागल्या गेल्या 55 रन्स. कमालीची बॅटिंग सध्या प्रयास पाटील करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल अगदी वेगानं हाताळलाय विकासनं आणि एक डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. चांगली वापसी केल्या षटकारानंतर. धावा थोड्याशा कमी जरूर आहेत पण दुसऱ्या बाजूला विश्वजीत ठाकूर देखील गोलंदाजी करणार आहे. यावेळचा बॉल अगदी खोळामध्ये टाकला होता. स्क्वेअर एक पंचांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक धावतात. स्वतः यष्टीरक्षक हितेश पाटील धावलेत. जिथे 2 धावा देखील मिळाल्या जातील आणि या 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 57 धावा 57 रन्स. आणखीन या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण एकच षटकार आलाय. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक गोलंदाजावर 20-22 धावा देखील येताना पाहिल्यात आपण. पण आतापर्यंत या गोलंदाजाच्या विरुद्ध एकच षटकार आला. आज चर्चा राहील ती विनीत पाटील या गोलंदाजाची ज्यांना आपला ड्रीम विकेट मिळवला. महत्त्वाचा विकेट तो देखील होता वेशबी संघासाठी. विश्वजीत ठाकूरला बाद केलाय. यावेळचा मागील चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय जिथे एकच धाव मिळायला जाईल आणि या एकच धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 58 धावा 58 रन्स. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. मोठा फटका आला तर 60 पेक्षा जास्त धावा बनवू शकतात. त्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील टीम जांभूलपाडा या संघाला. यावेळचा हा बॉल पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय जिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेसाठी पलटलेत आणि इथून मात्र 2 धावा देखील मिळाल्या जातील. तिसरी धाव मिळेल का पण 2 धावेनिशी पहिल्या इनिंगचा इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्पर्श 11 जांभूलपाडा या संघानं 60 धावा जमा केल्यात आणि आव्हान ठेवलंय पलक स्पोर्ट वेशबी या संघासमोर. येणारे 24 चेंडू आणि 61 धावांची गरज.
रणजी क्रिकेट स्पर्धेचे जनक राहिलेत. पुढल्या वर्षी आणखीन मोठी रणजी क्रिकेट स्पर्धा देखील या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. त्याची देखील काल चर्चा आपण केली की पुढल्या वर्षामध्ये देखील आई एकविरा इव्हेंट ही संपूर्ण टीम ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करेल आणि आणखीन मोठी स्पर्धा देखील पाहायला मिळणार येणाऱ्या कालावधीमध्ये. याच क्रीडांगणामध्ये लेट निशांत 11 चषक तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याची या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सतीश बामा केणी यांच्या माध्यमातून याच क्रीडांगणामध्ये टेनिस क्रिकेटची रणजी क्रिकेट स्पर्धा देखील पाहायला मिळेल. सर्वाधिक मोठी बक्षिसं त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. सचिन स्मृती दासे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. दोन षटकं पडण्या अगोदर जर भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाचे कॅप्टन आले नाहीत तर समोर सचिन स्मृती दासे टीमला नाणेफेकीचा कॉल हा विजयी दिला जाईल. लक्ष असू द्या, ही महत्त्वाची सूचना मी भूमिका स्पोर्ट चिर्ले संघापर्यंत पोहोचवतोय. जर दोन षटकं होण्या अगोदर आपला कॅप्टन कॉमेंट्री बॉक्समध्ये नसला तर दासे संघाला नाणेफेकीचा कॉल हा विजयी दिला जाईल. आणखीन एक विशेष सूचना आयोजन कमिटीच्या वतीनं आयोजन कमिटी कडून सर्व जे आज संघ खेळणार आहे त्यांच्यासाठी विशेष सूचना. तुमचे आयकॉन जर वेळेवर इथं उपस्थित नसले तर तुम्हाला ग्रामीण संघातील खेळाडूंना घेऊनच खेळावं लागेल. ही महत्त्वाची सूचना आहे, कारण कुठल्याही आता आयकॉनसाठी आयोजन कमिटी थांबणार नाही आहे. वळूयात आपण दुसऱ्या सत्राकडे जेथे पलक स्पोर्ट वेशवी या संघासमोर आव्हान आहे येणारे 24 बॉल आणि 61 धावा. समोर विश्वजित ठाकूर, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून ज्या खरं तर गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे नाव आहे विश्वजित ठाकूर. मिस्टर JPL दाखल झाला आहे. तर समोर परेश ठाकूर, ज्या खेळाडूची प्रचंड चर्चा नेहमीच राहिल्या, एक आगळ्या वेगळ्या फटक्यांसाठी तो देखील ओळखला जातो. ज्युनियर कृष्णा सातपुते या नावाची एक वेगळीच चर्चा पाहायला मिळाली. मिस्टर हेलिकॉप्टर म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं. आणि तो परेश ठाकूर समोर आहे आणि त्याच्या समोर विश्वजित ठाकूर. दोन ठाकूर एकमेकाच्या विरुद्ध खेळण्यासाठी दाटलेत. आज मात्र कुठला ठाकूर आपली दादागिरी दाखवणार, कुठला ठाकूरची दहशत इथं पाहायला मिळेल. पहिलाच बॉल विश्वजित ठाकूरचा, परेश ठाकूरच्या समोर पहिल्याच बॉलवर परेश ठाकूरची दहशत पाहायला मिळाली. विश्वजितच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय, चेंडूला पाठवलाय षटकारा करता. पहिल्याच बॉलवर षटकार. प्रचंड वेग जरूर राहिला पण लेग एसटीच्या बाहेरून जाणारा देखील चेंडू पाहायला मिळतोय. वेग जरूर आहे आणि मात्र दिशाईन देखील गोलंदाजी. पावसाची देखील आता सुरुवात. कालच्या दिवसामध्ये आपण पावसाची प्रतीक्षा करत होतो पण आज मात्र पावसाने हजेरी लावल्या, त्यामुळं एक आगळा वेगळा आनंद देखील आज खेळाडूंना पाहायला मिळेल, अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय विश्वजितच्या विरुद्ध. परेशचा हा फटका फसलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात पण चेंडू चाललाय सीमा पार. विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध परेश ठाकूरची दादागिरी. दुसऱ्या चेंडूवर आलाय सलग दुसरा षटकार. आक्रमण चढवलंय परेश ठाकूरने देखील. याच फटक्यांसाठी तो ओळखला जातो. आगळे वेगळे फटके तो खेळत असतो. कलात्मक फटके त्याच्या बॅटमधून येत असतात आणि म्हणून या खेळाडूला पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये प्रचंड मागणी देखील असते. फुलटॉस आलाय परेश ठाकूरनं. आणखीन एक तडाखा विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध. सलग्न तिसरा षटकार आलाय. कमालीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या परेश ठाकूर साठी. समोर मोठा खेळाडू आहे विश्वजित ठाकूर पण आपल्या नावाची देखील तेवढीच चर्चा असते. हे सांगत असताना दुतुमगावचा हा सितारा 3 चेंडू मध्ये सलग्न 3 षटकार आलेत. 3 चेंडूवर 3 षटकार पाहायला मिळतात परेश ठाकूरच्या बॅटमधून.
यावेळी आक्रमण करण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला, पण चेंडू शरीरावर आदळणारा देखील पाहायला मिळतोय. जिथे परेश ठाकूर या खेळाडूची पण चर्चा केली, मागील 3 चेंडूवर 3 षटकार देखील राहिलेत विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध, आणि त्यामुळं अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते. विश्वजितच्या विरुद्ध हवा देखील बनवू शकतात. यावेळचा चेंडू शरीरावर इजा देणारा जरूर पाहायला मिळतोय. मागील 3 चेंडू चर्चा राहिली होती परेश ठाकूर याची, पण विश्वजित ठाकूर देखील तेवढाच वेगवान गोलंदाज आहे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटने एक प्रश्न विचारला होता की सर्वाधिक वेगवान गोलंदाजी कोण करणार, त्यावेळी पुण्याच्या क्रीडांगणामध्ये सर्वाधिक वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम विश्वजित ठाकूरने देखील केला होता. यावेळचा बॉल वेग प्रचंड आहे, यष्टिरक्षक देखील चुकलेत, त्यांना देखील हा चेंडू दिसला नाही. पण यावेळच्या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या धाबा 1+1 2 धावा देऊन गेला. लेगीशीच्या बाहेरून जाणारा चेंडू राहिला, त्यामुळे थोडंसे षटक महागडं राहिलं विश्वजित ठाकूरचं. 21 धावा आल्यात विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध. यावेळचा बॉल आणखीन एक आक्रमण, चेंडूला पाठवलं विनीत पाटीलच्या बॅटमधून षटकार. आज विनीतसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या. विश्वी गावामध्ये तो आलाय आणि आज मात्र विश्वजित ठाकूरची देखील विकेट घेतली आणि विश्वजितच्या विरुद्ध षटकार आलाय. कमालीचं खरं तर हे चित्र पाहायला मिळतं आणि हितेश पाटील यांनी देखील मैदानामध्ये जाऊन त्यांना शाबासकी दिलाय. काय विनीत खेळला, एक षटकार आलाय तो देखील विश्वजितच्या विरुद्ध, आणि बॉलिंग करत असताना देखील विश्वजित ठाकूरची महत्वाची विकेट विनीतनं मिळवून दिलाय. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध 27 धावा आल्यात. 61चा पाठलाग करायचा होता, पण 61चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये विश्वजितच्या विरुद्ध त्या देखील 27 धावा. अनेक प्रेक्षकांना विश्वास बसत नसेल की विश्वजितच्या विरुद्ध एवढ्या धावा बनवू शकतील का, पण आज परेश ठाकूर विनीत पाटील या खेळाडूंनी ते करून दाखवलाय कारनामा. गोलंदाज दाखल होतोय मनीष गोंधळी. येणारे 18 बॉल आणखीन 34 धावांची गरज. 18 मध्ये 34 बनवायच्यात. पावसाची सुरुवात जर झाल्या आणि फटक्यांची देखील सुरुवात. मनीष गोंधळीचा पहिलाच बॉल, बॅटची लिडिंग एज घेऊन पाठीमागच्या दिशेने फर्स्ट स्लिपमध्ये विश्वजित ठाकूर आहेत. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेलेत त्या 28 धावा. ही चांगली शृंखला पाहायला मिळत्या. एक आगळं वेगळं आयोजन देखील सातत्यानं पाहायला मिळतं. निशांत 11 दादरपाडा या आयोजन कमिटीचं विशेष आपण कौतुक करूयात. यावेळचा हा बॉल हेलिकॉप्टर लुक लगवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 29 धावा. पहा, आज जांभूळपाडा संघाचे आयकॉन चालू शकले, पण ग्रामीणच्या खेळाडूंनी देखील चांगला खेळ केला. त्यामध्ये मनीषचं देखील आपण कौतुक करूया. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2च धावा त्याने देखील खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये आयकॉनच्या विरुद्ध 27 आल्यात, त्यामुळे आता ग्रामीण संघाच्या गोलंदाजांना देखील कस लावावं लागेल. आपण धारावीच्या क्रीडांगणामध्ये देखील स्पर्धा पाहिली, जिथे निरुळ गावच्या गोलंदाजांना काय कमालीची गोलंदाजी केली. समोर चैतन्य पाटील होता, करण मडवी होता, पण ते डगमगले नाहीत आणि ग्रामीणच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी देखील केली होती. यावेळचा बॉल लोवर फुल टॉस, त्यावर आक्रमण केलंय. लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला पाठवलंय परेश ठाकूरचा हा तडाखा. मिळाल्या गेल्या धावा 6. मागील चेंडूवर षटकार देखील पाहायला मिळाल्यात. परेश ठाकूर कमाली आज तो फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. एक वेगळ्या ढंगमध्ये तो सुद्धा बॅटिंग करतोय. यावेळचा हा फटका बॅकफुटला जाऊन लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न राहिला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि इथून मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट पाहायला मिळते. कमालीची रनिंग बिटवीन या दोन्ही खेळाडूंची आणि या 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 37 धावा. चांगली सध्या बॅटिंग चालू आहे. आज अनेक आयकॉन तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि सकाळचं सत्र सध्या परेश ठाकूरने देखील गाजवलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नोचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. भन्नाट वेग देखील पाहायला मिळाला. मनीषचा बीट करणारी गोलंदाजी जरूर होती परेशची. अक्षरशः तगडा बाउन्स टाकला होता मनीषनं, पण नोचा देखील इशारा आला. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 38 धावा. नेक्स्ट बॉल फ्री, अगदी सहजरित्या खेळलाय, फ्लिप केलंय बॉलला. लॉंग ऑफच्या वरतून परेश ठाकूरच्या बॅट मधून आणखीन एक आलाय. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. 5 षटकार मारलेत. रिप्ले मध्ये पाहू शकताय. काय लवकर ओळखला टप्पा.
लवकर क्लिक केलं, अगदी सहजरित्या खेळला आणि चेंडूला पाठवले लॉंग ऑफच्या वरतून षटकारा करता आणि या षटकारानं धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 44 धावा 44 रन्स. यावेळी आक्रमण वाईड स्ट्रॉंग ऑन रिजनच्या वरतून 50 धावा कंप्लीट झाल्यात. फलक स्पोर्ट 20 संघाच्या बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. परेश ठाकूर साडी 5 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 6 षटकार परेश ठाकूरच्या बॅटमधून पाहायला मिळतात. चला भूमिका स्पोर्ट चिरले आपण इथे उपस्थित राहिला नाही आहेत तर समोरच्या संघाला नाणेफेकीचा कॉल दिला जाईल. सचिन स्मृती जासई टीम चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. भूमिका स्पोर्ट चिरले संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतो. आपण या लगेच. चला करण मडवी शुभम पाटील आपण जर इथं असाल तर लगेच संपर्क साधा. यानंतर होणारा सामना भूमिका स्पोर्ट चिरले आणि त्यांच्या विरुद्ध सचिन स्मृती जासई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करा. धावपट्ला धावा लागले गेले त्या 50 शुभम आला. शुभमचा पहिलाच बॉल अगदी भन्नाट वेग पाहायला मिळाला. विनीत पाटीलच्या समोर डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. येणारे 11 बॉल आणि 11 धावांची देखील गरज आहे. 11 बॉल आणि 11 धावांची गरज. यावेळचा हा बॉल अगदी खालीच राहिला त्यामुळं आणखीन एक डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सध्या करतात. थोडेसे धावा कमी आहेत पण स्ट्रगल करताना देखील पाहायला मिळतोय स्पर्श 11 जांभूलपाडा संघ. विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध प्रचंड धावा आल्यात त्यामुळं थोडासा नर्वस देखील तो देखील राहिलाय कारण एखादा आयकॉन खेळाडू असो तेव्हा त्याची चर्चा नेहमीच असते. यावेळचा बॉल आणखीन एक शुभमचा वेगानं हाताळला. डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. चांगली सध्या गोलंदाजी राहिली ती म्हणजे शुभम याची. थोड्याशा धावा आणखीन बनल्या असत्या तर या मॅचमध्ये मजा आली असती पण आता गोलंदाजांनी देखील कस लावावा लागेल. थोडासा एक वेगळा कारनामा करावा लागेल. अशी कारणे अनेक या क्रीडांगणामध्ये आपण पाहिल्यात. मिडल षटक देखील टाकताना आपण अनेक गोलंदाज पाहत असतो पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. पण यावेळी विनीत पाटीलचा तडाखा आगळ्या वेगळ्या स्टाईलने चेंडूला पाठवलाय. वाईड स्ट्रॉंग ऑनच्या वरतून षटकारा करता मिळाल्या गेल्या त्या धावा 6. जिंकण्यासाठी आणखीन 5 धावांची गरज. विनीत पाटील हे नाव देखील आता पुढे जाताना पाहायला मिळेल. 20 संघातून खेळत असताना खेळाडू आणि कमालीची त्यांना बॅटिंग दाखवले. ग्रामीणचे खेळाडू सुद्धा कमी नाही आहेत त्यांनी देखील हे सांगितलंय. आयकॉन जे करू शकतात ते देखील ग्रामीणचे खेळाडू करतील. हा आत्मविश्वास आता सर्व खेळाडूंकडे पाहायला मिळतोय. 9चा इशारा. 9+1 मागील चेंडू धावा मिळाल्या गेल्या त्या 2. धावपट्ला धावा पाहायला गेला तर 58 धावा पाहायला मिळतात. आणखीन 3 धावांची गरज. फुलटॉस बॉल अगदी सहज खेळलाय आणि विनिंग स्ट्रोक परेश ठाकूरच्या बॅटमधून 7वा षटकार परेश ठाकूरनं लगावला आणि हा पहिला सामना जिंकलाय. फलक स्पोर्ट 20 संघानं अभिनंदन हितेश पाटील अँड संपूर्ण टीम. कमालीचा तुमचा खेळ पाहायला मिळाला आणि नाणेफेकी करण्यासाठी आपण इन्व्हाइट करूयात. सुजित पाटील आलेत भूमिका स्पोर्ट चिरले संघाचे कॅप्टन आणि नाणेफेकीचा कॉल केला जात आहे. यापुढे होणारा सामना सचिन स्मृती जासई आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना भूमिका स्पोर्ट चिरले